हॅलो फ्रेंड्स, बंड्या बॉईजतर्फे आयोजित ॲन्युअल गेट टुगेदर आणि याचं हे पहिलं वर्ष आहे. आणि आज माझ्या जोडीला एक अष्टपैलू खेळाडू शैलेंद्र घोडेकर, ज्यांनी भरपूर वर्ष बंड्या बॉईजचं प्रतिनिधित्व केलं, तो आपल्याशी एक संवाद साधतो आहे. शैलू, प्रथम तुझं हार्दिक स्वागत. बंड्या बॉईजसाठी खेळणं म्हणजे एक स्वप्न असते आणि तुझं ते स्वप्न पूर्ती झाली. तुझा जो करिअरचा प्रवास राहिला बंड्या बॉईजबद्दल काय सांगशील? प्रवास म्हणजे त्यावेळेला बंड्या बॉईज एक म्हणजे वरची टॉप टीम होती. त्यांच्यात त्या टीममध्ये खेळणं म्हणजे एक ऑटोमॅटिक आपल्या एरियात किंवा मुंबईमध्ये नाव होण्यासारखं होतं माझ्यासारख्या छोट्या प्लेअरला, जो की एका गावातून बिलॉंग करतो आहे. आणि ते तुम्ही याच्याबद्दल विचार करणार म्हणजे प्रेस्टिजबद्दल बोलणार तर खूप गर्वाची गोष्ट होती, कारण मी एक छोट्या टीममधून बिलॉंग करून मला एवढ्या मोठ्या संघामध्ये ॲज अ इन टीम खेळायला मिळत होतं. फ्रॉम व्हेरी फर्स्ट मॅच मी इन टीम खेळलो टीममध्ये. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण त्याच्यानंतर मला कधी ऑलमोस्ट 5 to 6 years मला कधी मी टीममधून बाहेर बसलो नाही. म्हणून मला ते खूप मोठी गर्वाची गोष्ट होती की बंड्या बॉईजसारख्या एवढ्या लेजंड खेळाडूमध्ये मला चान्स मिळून मी ते इन टीम प्लेइंग 11मध्ये खेळत होतो त्यावेळेला. काल पाऊस खूप होता आणि रात्री तू उशिरा पोचला सुयोग वैतीबरोबर, परंतु जेव्हा इथे आला तेव्हा इकडचं जे दृश्य होतं ते बघून तुला असं वाटलं की थकवा आपला दूर झाला आणि पुढचे जे 2 दिवस आहेत ते आपले एकदम आरामात आणि मजेत जाणार आहेत? आमची टीम अशी होती की आमचे जे जुने प्लेयर्स जे आम्ही रेग्युलर खेळायचो सुरुवाती 2000 पासून, जे मी जॉईन केलं तेव्हापासून आमची टीम कधी पण एकत्र आली तर एक दिवस असो का आमचा 1 तास असो, आम्हाला एन्जॉयमेंटच असायची. आम्ही फक्त ग्राउंडवर एक सिरियस टीममधून खेळायचो, फक्त सिरियस प्लेयर्स म्हणून. एकदा ग्राउंडच्या बाहेर आलो का एकमेकांची मस्ती किंवा काय करणं सेम तसंच झालं. काल फक्त एक्साइटमेंट होती की आम्ही कधी पोचतोय. रात्री बाईक घेऊन निघालो, हळूहळू आलो, बोलो फक्त पोचायचं एवढं लक्षात होतं, कारण आपले सगळे जुने प्लेयर्स आपल्याला भेटणार आहेत. आणि आम्ही खूप वर्ष झाले गेट टुगेदर झालं नव्हतं आमचं, आणि सगळेच एक्सायटेड होतो की आम्ही कधी भेटतोय एकमेकांना. आणि सेम तसंच झालं. आम्ही ते पाऊस पडत होता आणि काय विचार केला नाही आम्ही कोणत्याच गोष्टीचा. सुयोग आणि मी बोला आपल्याला पोचायचं आहे, मग भले रात्र होऊ दे का काय होऊ दे, आपण आपला गेट टुगेदर अटेंड करायचंच आहे. तर शैलेंद्र, खूप खूप धन्यवाद तुझा आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत.